शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली। ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालंय त्यांच्या बँक खात्यात। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या। चांगला पाऊस पडू दे म्हणत शेतकरी सुखी राहू द्या, उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवारांची पंढरपूरमध्ये विठ्ठलांकडे साकडे। ओबीसी आरक्षणामुळे 21 जुलैला अंतिम सुनावणी देण्यात आली। राज्यातील 20 जिल्हा परिषदांचं भविष्य ठरवणार। अन्यायकारक पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या माथी, कठोर निकषांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप, निकष बदलण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष। बोगस बियाणे उगवलंच नाही तर नुकसान भरपाई द्या, युवा स्वाभिमानी पार्टीची मागणी, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन। प्रतिथेंब अधिक पीक विमा योजना, जिल्ह्यातील 31 जुलैपर्यंत विशेष अर्ज नोंदणी मोहिमेचं आयोजन सुरू। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख देणाऱ्या महायुती सरकारचा शिवसेना उभाटा यांच्या वतीने निषेध करण्यात आला। महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची 30 जून रोजीची अंतिम तारीख दिलेली होती। ती तारीख आता उलटून आठवडा गेलेला आहे, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यामुळे बँक आणि नवीन पीक कर्ज देत नसल्यामुळे शेतकऱ्यावर पेरणीचं आर्थिक संकट ओढवले आहे। महायुती सरकारच्या उपअधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। धान बोनसचा विसर पडलाय, 8 महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा नाही। हेक्टरी 20,000 रुपयांच्या घोषणेची अंमलबजावणी रखडली। पावसाळी अधिवेशनातही मुद्द्यावर शांतता, लोकप्रतिनिधीवर शेतकऱ्यांमध्ये संताप। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। शेतकरी कर्जमाफीमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून काळजी घेत आहोत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं विलंबावर स्पष्टीकरण देण्यात आले। कर्जमाफीचा लाभ गरीब शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे। 4-2 दिवस उशीर झाला आहे, उशीर झालेला आहे, आम्ही मान्य करतो, परंतु संपूर्ण माहिती घेऊनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे। कोणतीही चूक होऊ नये म्हणूनच आम्ही काळजी घेतोय, असं स्पष्टीकरण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले। राज्य सरकारने शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफीचा शब्द दिलेला होता। कांदा दरवाढीमुळे 187 कोटी रुपयांचा लाभ, आमदार पवार यांच्या आंदोलनाला यश आलं। कर्जतमध्ये जामखेडमधील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 713 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। जिल्ह्यातील 1,15,000 प्रकरणामध्ये 124 कोटी 85 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार संजय गायकवाड बरसले। शेतकरी, रेल्वे, सिंचन, रस्ते आणि पायाभूत सुविधाबाबत सभागृहामध्ये ठोस मागण्या। वसमतमधील मोंड्याच्या हळदीला मिळतोय चांगला दर, हळदी कांडीचा 20 कट्ट्यांना मिळाला 17,800 रुपयाचा दर। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा बाजारभाव मिळाला। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, पालक लावून प्रशासनाला दिला इशारा। कर्जमाफीची मुदत उलटली, पुढील मुहूर्त कधी लागणार, शेतकऱ्यांचा प्रश्न। शासनाने मोठा गाजावाजा करून 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केलेली होती, मात्र 30 जूनची मुदत उलटून गेलेली असून अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यामुळे कर्जमाफीची पुढील मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित केला। स्मार्ट मीटरवर उपस्थित केले प्रश्न, मजूर कुटुंबाला तब्बल 44,000 रुपयांचं वीज बिल आले। पीक विमा योजनेमध्ये 3 ट्रिगर लागू करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। कमी उगवण क्षमतेच्या सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारली। जिल्हा परिषद व राज्य कृषी विभागांचं गुण नियंत्रण ठरले कुचकामी। वंजगोट्या बियाणामुळे शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीची वेळ। शहरामध्ये पावसाचा तुफान बॅटिंग सुरू, 24 तासामध्ये 14.3 मिलीमीटर पाऊस घेण्यात आला। त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टी। सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये 14 पिकांचा समावेश करण्यात आला। उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्याचं मिळणार भरपाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची माहिती। गेल्या 8 दिवसापासून पावसामुळे पेरणी रखडल्या, शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचं शेतकऱ्यावर पुन्हा एकदा संकट। डोर टू डोर चौकशी करून दोषीवर निलंबनासह फौजदारीची कारवाई करा। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचा बळी, दोषीवर मनुष्यधनाचा गुन्हा दाखल करा। चिंचोटी येथील युवा शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी ठाकरे सेनेची आक्रमक भूमिका। शरद पवारवर आमदार रोहित पवार नाराज आहे, आमदाराच्या बैठकीला दांडी। भाजपासोबत जाण्याच्या चर्चेवरून मतभेद, रोहित पवारांचा विरोध तर इतर आमदार इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे। तुतारी कमळ एकत्र आल्यास तर ग्रामीण राजकारणाची समीकरणे बदलणार, राजकीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये अस्तव्यस्त पाहायला मिळाली। दूध भेसळी विरोधामध्ये आमदार सुरेश धस यांनी सर्वाधिक आवाज उठवला। टीएटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। पेरणीच्या तोंडावर डीएपीचा बूस्टर डोस तर 800 मे टन साठा खुला करण्यात आला। पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार।
जिल्ह्यामध्ये केवळ 1,500 हेक्टरवर ज्वारीची पेरणी. फळपीक विमा योजनेचा वाजला बिगुल. यंदा प्रथमच हळद पिकालाही कवच मिळणार. शेतकऱ्यांना दिलासा. तर 14 जुलैपर्यंत अर्ज करता येणार शेतकऱ्यांना. बळीराजाच्या फसवणुकीवर शिक्कामोर्तब. जप्त 1168 खतांच्या गोण्याचा अहवाल फेल. जिल्ह्यातील 14,000 आपले सरकार केंद्र रद्द. तर प्रशासनाची धडक कारवाई झाली आता सुरू. डॉक्टर मारहाण प्रकरणी शिंदे सेनेच्या नगरसेवकाला अटक. तर चौघावर गुन्हा दाखल. मुंबईच्या पुरासाठी 13,000 कोटी रुपयांचं नियंत्रण आराखडा तयार. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये माहिती. नांदेड जिल्ह्यातील नगदी पिकावर भर असणार. सोयाबीन कापसाची पेरणी सुसाट. 2.5 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी. यंदा सोयाबीनला शेतकऱ्यांनी दिली पसंती. शेतकऱ्यांनी सुधारित पीक विमा योजनामध्ये सहभागी व्हावे. राहता तालुका कृषी अधिकारी बोरे यांचं शेतकऱ्यांना आव्हान. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार. विनोद तावडे जयंत पाटील गुप्त बैठकीमध्ये सत्तेतील सहभागावर चर्चा. सरसकट कर्जमाफीसाठी व स्मार्ट मीटर विरोधामध्ये भाकपाचा मोर्चा काढण्यात आला. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरमध्ये 40 ते 50 हजार रुपयापर्यंत बिल. सौर ऊर्जा कंपनीने रस्ता अडवल्यामुळे शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन. कंपनीकडून धमकी येत असल्यामुळे शेतकरी त्रस्त. लाडकी बहीण योजनामध्ये केवायसीचा खोळंबा पाहायला मिळत आहे. तर केवायसीचं पोर्टल अद्याप सुरू न झाल्या नसल्यामुळे लाभार्थी महिलांची प्रक्रिया रखडली आणि त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने महिला कार्यालयामध्ये चौकशीसाठी येत आहेत. शासनाकडून पोर्टल सुरू होताच लाभार्थी महिलांची केवायसी पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली. अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी 2019च्या शेतकऱ्यांचा सुद्धा विचार होणार. शासन सकारात्मक असल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा. राज्यभरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ दिला जाईल. तसेच सन 2019च्या योजनेमधील लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसुद्धा 12,71,000 शेतकऱ्यांना सुद्धा यंदा समाविष्ट करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधिमंडळामध्ये केलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार हे निश्चित करण्यात आले. राज्यभरामध्ये पावसाने हाहाकार माजवला. मुंबई पुणे महामार्ग पूर्णपणे बंद. RSS विरोधामध्ये काँग्रेसचं आजपासून राज्यभर आंदोलन सुरू झालेलं होतं. तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकच्या काळाराम मंदिरामधून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांची खतांची चिंता पुन्हा एकदा मिटली. तर 15 जहाजे ओमृत समृद्धामधून भारताकडे मार्गस्थ करण्यात आली. मनोज जरांगेंना गोळ्या घालण्याची धमकी आली. बीडमध्ये व्हायरल झालेल्या फोन कॉलची ऑडिओ क्लिपमुळे मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ पाहायला मिळाली. तुकाराम मुंडे पॅटर्नची बीडमध्ये एंट्री झाली. तर FDIच्या धडक कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दिपकेंचं उत्तर. म्हाताऱ्या माणसांना निवृत्त होऊन आश्रमात बसावे. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांना अण्णा हजारेंना आम्ही भेटणार नाही असं सुद्धा सांगितले. पीक पाहणीची जबाबदारी आता विशेष सहाय्यकावर असणार. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. 15 जुलैपासून होणार प्रत्यक्ष पीक पेरा नोंदणी. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे कारभाराने खातेदार त्रस्त झाले. मालेगाव येथील स्टेट बँकेतील प्रकार. सावधान व्हा. अग्रिस्टॉक नोंदणीशिवाय नाही कर्जमाफी. आधार मोबाईल लिंक अग्रिस्टॉक नोंदणी अनिवार्य करण्यात आली. तत्काळ करण्याचं शेतकऱ्यांना केलं आव्हान. जिल्ह्यातील 41,000वर अधिक वंचित शेतकरी. PM किसान योजनेचा घोळ कायम. तर KYC व तांत्रिक कारणे ऐन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीतील कर्नाटकातील तांत्रिक घोळ समोर आलेला आहे. याचा सर्वाधिक फटका बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार KYC प्रक्रियेमधील त्रुटी आणि इतर तांत्रिक कारणामुळे बेळगावमधील शेतकरी 41,459 शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिले. सिन्नरमध्ये 17.37 लाख रुपयांचा दूध पावडर साठा जप्त करण्यात आला. दूध भेसळीच्या संशयावरून छापा. तर एका विरोधामध्ये गुन्हा दाखल. कृषी योजनेचं अनुदान तातडीने मिळावे म्हणून राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवारांकडे साकडे. सतर्क राहा. आणखी 2 दिवस बरसणार पाऊस. तर आज मुंबईसह जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला. 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. सिबिल स्कोअर पाहूनच कर्ज वाटप होणार. कर्जदारांच्या संख्येमध्ये वाढ. बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे सोपी झाली आता कर्ज प्रक्रिया. थकीत कर्जदारांना बसतो याचा फटका. माऊली मातीचा धनी 7/12वर कोरले नाव. राज्यभरातील 31 लाख भगिनींना कायदेशीर संरक्षण मिळणार. जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून पावसाची रिपरिप होती सुरू. सर्वाधिक दमदार पावसाची प्रतीक्षा. अनेक भागातील पेरण्या कोळंबल्या होत्या. जिल्हाभरातील जलसाठ्यामध्ये कोणतीही वाढ. 2 महिने उलटले तरी मदत नाही. केळी व कांदा उत्पादक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये.
6 मे 2026 रोजी झालेल्या वादळी वाऱ्या, पावसामुळे, पाऊस आणि गारपिटामुळे अंबाजोगाई बारी परिसरातील केळी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. पंचनामे पूर्ण होऊन सुद्धा 2 महिने उलटले तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने त्यांच्यावरील आर्थिक संकट ओढवले आहे. केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपाळ यांच्या 2 एकरातील सुमारे 1800 केळींची झाडे वादळामध्ये नुकसान. ई चालांकडे दुर्लक्ष करणे आता भवणार. 45 दिवसामध्ये गाडी ब्लॅकलिस्ट होणार. सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वेड्यात काढले तर पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना यावर्षी सुद्धा कापणी प्रयोगच गृह धरल्या जाणार नाही. उंबरठा उत्पादनाच्या अटीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागच्या वर्षीचे शेकडो कोटी रुपये बुडाले.